मुंबई महापालिकेच्या राजकारणात यंदा इतिहास घडलाय। हा निकाल केवळ सत्ता बदलाचा नाही तर राजकारणाची दिशा बदलणारा आहे। कारण यंदा महिला उमेदवार फक्त आरक्षित जागांपुरता मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्यांनी थेट पुरुष उमेदवारांना जनरल वॉर्डमध्ये धूळ चारली आहे। हा विजय सांगतो की मतदारांचा दृष्टिकोन बदललाय। नमस्कार, मी विहंग ठाकूर। मुंबई महापालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत, त्यापैकी 114 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित होते, म्हणजेच कायद्याने दिलेलं 50% आरक्षण। पण निवडणूक निकालांनी या चौकटीला छेद दिलाय। तब्बल 135 वॉर्डांमध्ये महिला उमेदवार विजयी झालेत, म्हणजेच महिला नगरसेवकांचं प्रमाण थेट 59% पोहोचलंय। हा फरक अचानक झालेला नाही। हा बदल स्पष्ट सांगतो की महिला उमेदवार फक्त आरक्षणाच्या आधारावर नाहीत, तर काम, नेतृत्व आणि विश्वासार्हतेच्या बळावर निवडून आले आहेत। मतदारांनी यावेळी महिला पुरुष असा भेद पाहिला नाही, तर नेतृत्वाची क्षमता पाहिली आणि त्यावर ठाम शिक्कामोर्तब केलं। बीएमसीच्या निवडणुकीतील 21 जनरल वॉर्डमध्ये महिलांनी पुरुष उमेदवारांना पराभूत केलं। आतापर्यंत असं म्हटलं जायचं की महिला आरक्षणामुळे निवडून येतात, पण यंदाच्या निकालानं ही धारणा पुरती मोडून काढली। हे निकाल सांगतात महिला उमेदवार आता प्रचारात सक्षम तर आहेत, संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आहेत आणि निवडणूक जिंकण्या इतकी लोकप्रियताही त्यांच्याकडे आहे। बीएमसी निवडणुकीत महिला नेतृत्वाचा प्रभाव केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाहीये, तर तो सर्व पक्षांमध्ये कसा विभागला गेलाय हे राजकीय गणितातून स्पष्ट होत आहे। भाजपाच्या सर्वाधिक 48 महिला उमेदवार विजयी झाल्या, शिवसेना युबीटीच्या 39, शिवसेना शिंदे गटाच्या 20, काँग्रेसच्या 13, एमआयएमच्या 5, मनसेच्या 5, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 3 महिला उमेदवार निवडून आल्या, समाजवादी पक्षाच्या 2 उमेदवार निवडून आल्या। यातून स्पष्ट होतं महिला नेतृत्व कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित राहिलेलं नाही, तर संपूर्ण राजकारणाची गरज बनली आहे। जर आपण मागील निवडणुकांचा इतिहास पाहिला तर महिलांचं प्रतिनिधित्व वाढताना दिसतंय। 2007 मध्ये 89 महिला नगरसेवक होत्या, तर 2012 मध्ये बीएमसीत 121 महिला नगरसेवक होत्या। 2017च्या बीएमसी निवडणुकीमध्ये 133 महिला नगरसेवक निवडून आल्या, तर यंदाच्या म्हणजे 2026च्या या निवडणुकीत 135 महिला नगरसेवक निवडून आल्यात। हा आलेख दर्शवतो की महिलांची उपस्थिती तात्पुरती नाही, तर ती सातत्याने वाढणारी राजकीय शक्ती आहे। जनरल वॉर्डमध्ये निवडून आलेल्या महिलांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे, मतदारांनी महिला पुरुष हा भेद पाहिलेला नाही, तर नेतृत्व पाहिलंय। राजकीय अभ्यासक सांगतात की महिला प्रतिनिधित्व वाढल्याने निर्णय प्रक्रियेत संवेदनशीलता वाढते, कामकाजात पारदर्शकता येते आणि सामाजिक विषयांना प्राधान्य मिळतं। विशेषतः आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी, महिला आणि बालकल्याण, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रांमध्ये ठोस आणि लोकाभिमुख निर्णय होण्याची शक्यता वाढते। पूर्वी महिलांना तिकीट दिलं तर राजकीय पक्षांना पराभवाची भीती असायची, त्यामुळे महिलांसाठी राखीव वॉर्डातच तिकीट दिलं जात असे। पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये हा पॅटर्न आता बदललाय। या निकालांनी सर्व राजकीय पक्षांना एक स्पष्ट आणि ठाम संदेश दिलाय। महिला उमेदवार म्हणजे जोखीम नाही, तर विजयाची प्रभावी रणनीती आहे। यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप करताना महिला उमेदवारांकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जावं ही अपेक्षा स्वाभाविक आहे। मुंबई महापालिकेचा हा निकाल फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेपुरता मर्यादित नाही, तो सांगतो राजकारण बदलतंय, नेतृत्वाची व्याख्या बदलते आणि महिलांचा राजकारणातील फक्त सहभाग वाढतोय असे नाही, तर त्या निर्णायक भूमिकेत आहेत। मुंबईत सुरू झालेला हा बदल उद्या महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण बदलू शकतो। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।